नमस्कार शेतकरी मित्रांनो, अल निनो ह्या वातावरणीय घटकाचा प्रभाव आपल्याला सर्वत्र मान्सूनच्या पावसावर दिसत आहे. तशा प्रकारचे प्रिडिक्शनही होते आणि आपण 22 जूनच्या जवळपास जे हवामान अंदाज दिले तिथून पाऊस चालू झाला. त्यातही आपणही ते सांगितलं होतं की ह्या वातावरणीय घटकावर दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याच्यामुळं एकंदरीतच पावसात घट आपल्याला दिसत आहे. ह्या दिवसात भरपूर ढगाळ वातावरण बनलं. जे माझ्या ऑफिसवर लोक येतात, शेतकरी येतात, त्यांना मी सांगितलं होतं परिस्थिती काय राहणार आहे नेमकी, की जबरदस्त आपल्याला ढगाळ वातावरण दिसेल. असं वाटेल की आता काळकुट्ट आभाळ आलेलं आहे आणि एवढा पाऊस येईल की खूपच जास्त पाऊस येईल अशा प्रत्येक ठिकाणी वाटेल. परंतु आता कंडिशन काय होत आहे हे तुम्ही पाहताय. पुढील हवामान अंदाज मी सांगतो नेमका कसा राहील. तर आजची आहे 18 जुलै 2026. तर आज आपल्याला जर आपण लाईव्ह रडारचा जर का निरीक्षण केलं तर आपल्याला विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस दिसते. असमान वितरण, जे आपण खूप दिवसापासून सांगत होतो की पावसात हे एल्निनोच्या कंडिशनमध्ये असमान वितरण राहते. कोणत्याही प्रकारचं लो प्रेशर सध्या बनत नाही, कोणत्याही प्रकारची मॉन्सून सिस्टम बनत नाही आहे. म्हणून ही परिस्थिती सध्या पावसाची तयार झालेली आहे. ठीक आहे. तर आता आज आपल्याला मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी हलका पाऊस पाहायला मिळेल. आज जसं की पूर्व विदर्भ, उत्तर पूर्व विदर्भ या भागात आपल्याला थोडाफार पाऊस पाहायला मिळाला. त्यातही काही ठिकाणी पावसाला जोर असतो, काही ठिकाणी पाऊस पडतो तिथून 2 किलोमीटरवर पडत नाही, अशी ही परिस्थिती एकंदरीत आहे. त्यानंतर 19 तारखेला आपल्याला उत्तर पूर्व विदर्भ आणि पूर्व विदर्भ, पश्चिम किनारपट्टीवर हा पाऊस चालू आहे. परंतु अत्यंत कमी प्रमाणात तोही पाऊस दिसत आहे. म्हणजे जसं की घाटमाथ्यावरून तिथे जे काही अवर्षणग्रस्त भाग जो घाटमाथ्याच्या पूर्वेला आहे, तर पश्चिमेला जबरदस्त पाऊस होतो काही ठिकाणी. मग पूर्वेला कोणत्याही प्रकारचं बाष्प त्या ढगात उरत नाही, संघनित होत ढगं पुढे चालत असतात. पण मध्य महाराष्ट्रात चांगला पाऊस त्यावेळेस होत असतो जर का नैऋत्य मोसमी वारे स्ट्रॉंग असेल. ठीक आहे. म्हणजेच इंडियन ओशन डायपोल आणि अरबी समुद्रातील बाष्प. ठीक आहे. आता तो विषय सोडू. आता पुढचा विषय 19 तारीख मी सांगितली. आता 20 तारखेला आपल्याला थोडंफार उत्तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राचा जो पूर्व भाग आहे थोडाफार पाऊस आपल्याला तिथे पाहायला मिळेल. यात असमानता राहते आणि ठिकाणं आपण निश्चित कोणतेही सांगू शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर 21 तारखेला परिस्थिती कशी राहील. तर 21 तारखेला उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस, उत्तर विदर्भात, पूर्व विदर्भात थोडाफार पाऊस, त्यात मराठवाड्यात सुद्धा प्रिडिक्शन नसतानाही पाऊस होत आहे. ते चांगली गोष्ट आहे शेतकऱ्यासाठी. ठीक आहे. जसं की जालन्यामध्ये काल परवा जबरदस्त पाऊस झाला. प्रिडिक्शन कोणत्या प्रकारचे त्या प्रकारचे नसतात सॅटेलाईटचे. आता जर लॉंग टर्मचा आपण विचार करायला गेलो तर ह्या दिवसात लॉंग टर्मचे कोणतेही प्रिडिक्शन खरे होत नसतात. ठीक आहे. परंतु अल निनो इफेक्ट असल्यामुळे जर का आपण मॉडेल चेक करायला गेलो तर आपल्याला प्रत्येक आठवडा वाईज पाऊस हा मायनसमध्ये दिसतो. तर ही पावसाची खरी कंडिशन आहे. ठीक आहे. मी व्हिडिओ का बनवला, 15 जुलैपर्यंत मी व्हिडिओ बनवत असतो. तर मी व्हिडिओ आणि त्यानंतर काढणीच्या वेळेस बनवत असतो. परंतु हा व्हिडिओ का, तर खूप सारे प्रकाश कामनकर हवामान अंदाज या फेसबुक पेजला खूप साऱ्या पोस्ट येतात. मी त्या अप्रूव्ह करत असतो. पण त्या खालच्या कमेंट वाचून मलाही वाटत होतं की काही का होईना शेतकऱ्यांसोबत संवाद करावा, जी परिस्थिती आहे ती सांगावी. कारण कमेंटमध्ये शेतकरी म्हणतात की काही का असं ना तुम्ही हवामान अंदाज सांगा. तर अशा परिस्थितीत हवामान अंदाजसुद्धा सांगावा वाटत नाही. ही रिॲलिटी आहे. ठीक आहे. तर त्यामुळे मी हवामान अंदाज सांगत नव्हतो. तर तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये येऊ द्या. धन्यवाद.